आजकालच्या निवडणुका त्या आता फक्त मोठमोठ्या भाषणांनी किंवा घोषणांनी जिंकल्या जात नाहीत. नाही. पडद्यामागे एक अतिशय शक्तिशाली, डेटावर चालणारी यंत्रणा काम करत असते, जी पूर्वीच्या अंदाजाच्या राजकारणाला अचूक माहितीच्या विज्ञानात बदलते. आज आपण तीच यंत्रणा उलगडून पाहणार आहोत, जी निवडणूक प्रचाराची व्याख्याच बदलून टाकत आहे. ते मग प्रश्न उरतो की आजच्या काळात निवडणुका खरोखर जिंकल्या कशा जातात? केवळ मोठमोठ्या सभा घेऊन? किंवा नेत्यांच्या करिश्म्यावर? नाही. खरं यश मिळतं ते अचूक माहिती, काटेकोर नियोजन आणि जमिनीवरच्या अथक कामातून. पण हे सगळं एकत्र कसं आणायचं? याचं उत्तर एका सुव्यवस्थित प्रणालीमध्ये, एका सिस्टममध्ये दडलेलं आहे. चला, ही गोष्ट फक्त थिअरीमध्ये न ठेवता प्रत्यक्षात कशी काम करते ते पाहूया. यासाठी आपण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी मतदारसंघाचं एक केस स्टडी म्हणून उदाहरण घेऊ आणि त्यातून ही संपूर्ण प्रणाली नेमकी काय आहे हे समजून घेऊ. या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिलं, एक नवीन राजकीय यंत्रणा म्हणजे काय. दुसरं, तिचा मूळ आधार असलेला चतुर्मुख सिद्धांत. तिसरं, लोकांचा आवाज म्हणजे जमिनीवरचा कौल कसा ऐकला जातो. चौथं, 90 दिवसांचा ठोस आराखडा. आणि शेवटी डेटा, प्रचार आणि प्रशासन यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे पाहू. तर ही नवीन राजकीय यंत्रणा आहे तरी काय? याला पॉलिटिकल न्यूरल ऑपरेटिंग सिस्टम असं नाव दिलं गेलंय. पण सोप्या भाषेत सांगायचं तर याला तुम्ही निवडणूक प्रचाराचा मेंदू समजू शकता. हा मेंदू अंदाजावर किंवा इंट्युशन्सवर नाही, तर ठोस वस्तुनिष्ठ डेटावर चालतो आणि त्याचं एकच काम आहे, विखुरलेल्या माहितीला एकत्र आणून तिचं विजयाच्या रणनीतीमध्ये रूपांतर करणं. आता या प्रणालीच्या मुळाशी, तिच्या केंद्रस्थानी एक चौकट आहे, एक फ्रेमवर्क आहे. त्याला चतुर्मुख सिद्धांत असं म्हणतात. चला तर मग या सिद्धांताचे 4 आधारस्तंभ नेमके कोणते आहेत ते पाहूया. हा चतुर्मुख सिद्धांत म्हणजे संपूर्ण ऑपरेशनचा जणू काही कंट्रोल टावरच आहे. तो हे सुनिश्चित करतो की प्रचाराचे 4ही महत्त्वाचे भाग म्हणजे तुमची रणनीती, तुमचं संघटन, तुमचा संदेश आणि तुमची संसाधनं हे वेगवेगळे न जाता एकाच सुसंगत योजनेनुसार आणि एकाच दिशेने काम करत आहेत. यातला पहिला स्तंभ आहे निवडणूक सिद्धांत, म्हणजे तुमची मुख्य रणनीती. कुठे लक्ष केंद्रित करायचं? आर्णीच्या बाबतीत सांगायचं तर जिथे आदिवासी मतदारांची संख्या जास्त आहे तो भाग, आणि स्विंग गावं म्हणजे अशी गावं जिथे मतदारांचा कौल सहज बदलू शकतो, अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला गेला. पण बघा, कोणतीही रणनीती फक्त कागदावर राहून चालत नाही. ती जमिनीवर उतरवण्यासाठी एक मजबूत टीम लागते. दुसरा स्तंभ नेमका याच गोष्टीवर भर देतो. बूथ समित्या पुन्हा मजबूत करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला घरोघरी जाऊन प्रभावीपणे प्रचार कसा करायचा याचं प्रशिक्षण देणं. तिसरा स्तंभ आहे कथा सिद्धांत किंवा नॅरेटिव्ह. प्रचारात 100 वेगवेगळे आवाज असून चालत नाहीत. एकच पण अतिशय प्रभावी आणि लोकांच्या मनाला भिडणारा संदेश लागतो. आर्णीमध्ये मतदारांची जी मूळ समस्या होती म्हणजे पाण्याची टंचाई, तिला थेट हात घालणारी एकच कथा तयार करण्यात आली. आणि चौथा, शेवटचा स्तंभ म्हणजे संसाधन सिद्धांत, म्हणजे प्रचाराचं इंधन. यात फक्त पैसा नाही तर महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया या सगळ्यांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी कामाला लावून प्रचाराच्या गाडीला वेग कसा द्यायचा याचा विचार असतो. ठीक आहे, पण ही सगळी यंत्रणा चालते कशावर? याचं उत्तर आहे डेटावर. चला पाहूया जमिनीवरून लोकांचा कौल कसा ओळखला जातो. कारण कोणतीही रणनीती लोकांच्या खऱ्या समस्या समजून घेतल्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. आर्णीमधलं आव्हान किती मोठं होतं हे आकडे बघितल्यावर लगेच लक्षात येतं. विरोधी पक्षाची मतं सातत्याने वाढत होती. 2009 मध्ये जी 31.8% होती ती थेट 2024 मध्ये 54% पोहोचली होती. हा एक मोठा आणि गंभीर धोका होता. आणि हे आव्हान आकड्यांमध्ये मोजायचं झालं तर ते तब्बल 29,313 मतांचं होतं. मागच्या निवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता. हा एकच आकडा रणनीतीची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. पण ही 29,313 मतं का दुरावली होती? याचं उत्तर लोकांच्या समस्यांमध्ये दडलं होतं. सर्वेक्षणातून 2 प्रमुख मुद्दे अगदी स्पष्टपणे समोर आले. एक म्हणजे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि दुसरं म्हणजे शेतीसमोरील गंभीर संकट.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणं, त्यावर जबाबदारीने बोलणं हेच तर खरं काम आहे. हे वास्तव किती गंभीर आहे ते सर्वेक्षण अहवालातील या एका वाक्यातून समोर येतं. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागते. जेव्हा अशा समस्या समोर येतात तेव्हाच निवडणूक प्रचाराला एक खरी भावनिक दिशा मिळते. आता माहिती मिळाली, समस्या नेमक्या काय आहेत ते समजलं, पण त्या माहितीचं करायचं काय? इथेच ही सिस्टीम आपलं खरं काम करते. ती मिळालेल्या माहितीचं एका ठोस 90 दिवसांच्या कृती आराखड्यात रूपांतर करते. हा आराखडा टीमला दररोज काय आणि केव्हा करायचं हे अगदी स्पष्टपणे सांगतो. हा 90 दिवसांचा संपूर्ण आराखडा 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा असतो मूल्यांकन आणि संघटनात्मक बांधणीचा. दुसरा टप्पा असतो लोकांपर्यंत आक्रमकपणे पोहोचण्याचा. तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला गती दिली जाते आणि शेवटच्या टप्प्यात विजयासाठी अंतिम जोर लावला जातो. आणि ही प्रणाली प्रत्यक्षात कशी काम करते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. डेटामधून काय मिळालं? पाण्याची टंचाई. आणि कथासिद्धांताने काय सांगितलं? एक प्रभावी संदेश तयार करा. या दोन्हींना एकत्र जोडून एक घोषणा तयार झाली, तहानीपासून समृद्धीकडे. या एका घोषणेमुळे प्रचार थेट लोकांच्या समस्येशी, त्यांच्या हृदयाशी जोडला गेला. तर मग या सगळ्याचा मोठा अर्थ काय? ही नवीन प्रणाली केवळ निवडणूक जिंकण्यापुरतीच मर्यादित आहे का? नाही. याचा संबंध थेट डेटा, प्रचार आणि प्रशासन यांच्या भविष्याशी आहे. चला ते समजून घेऊया. फरक अगदी स्पष्ट आहे. पारंपरिक प्रचार कसा असतो? तो सर्वसाधारण आवाहनांवर, हवेतल्या आश्वासनांवर अवलंबून असतो. पण ही नवीन डेटा आधारित प्रणाली लोकांच्या विशिष्ट तक्रारी ऐकते, त्यावर ठोस, कृती करण्यायोग्य आणि मोजता येण्यायोग्य उपाय सुचवते. इथे लक्ष सभांवर नाही तर परिणामांवर केंद्रित असतं. म्हणजेच या प्रणालीचं अंतिम ध्येय केवळ निवडणूक जिंकणं नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन एक विश्वास निर्माण करणे. मतदारांच्या खऱ्या गरजा, प्रचारात दिलेली आश्वासनं आणि निवडणुकीनंतरचं प्रशासन या तिन्ही गोष्टींना एका सरळ रेषेत जोडणं हेच याचं खरं ध्येय आहे. आणि जेव्हा आपण डेटा आधारित प्रशासनाबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती आणि तिची गोपनीयता जपणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. भारताच्या DPDP कायद्यानुसार लोकांच्या संमतीशिवाय त्यांच्या माहितीचा वापर करता येत नाही. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल ID आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 80 4204 16 02. राजकारणापलीकडचा उद्देश.